ते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार. नमस्कार, मी ॲडव्होकेट संचित पातुणकर आणि बिडकीचा रहिवासी आहे. स्वतः माझी पण जमीन गेली आहे, सरपंचची जमीन गेलेली आहे. आम्ही या सगळ्या आगीतून निघालेलो आहे आणि 9 वर्षापासून लढा देतोय सरकारशी आमचं अजूनही भांडणं चालू आहेत. काही काही शेतकऱ्यांना काय जे दिलेलं नाही आहे, जे नियमात होतं ते नाही दिलं, खूप काही भांडणं आले. आम्ही तुम्हाला म्हणजे आज मी तुम्हाला वैयक्तिकरित्या हे सांगायला नाही आलं की द्या किंवा नका देऊ. जे तुमचा निर्णय असेल ते तुम्ही ठामपणे राहा. पण याच्यात एकच आहे की काही गोष्टी एखाद्यास माझी एखादी गोष्ट तुम्हाला चुकीची पण वाटेल की एवढे सगळे नाही म्हणले मी एखादी दुसरी गोष्ट सांगून गेलो. माझा वैयक्तिक कुठल्याही गोष्टीला पाठिंबा किंवा नाही विरोध पण नाही आहे. मी तुम्हाला हे नाही सांगत आहे की द्या पण नाही म्हणते, नाही द्या पण आहे. पण जर तुम्हाला जर इथं नाही द्यायचं तर नुसतं भावनिक आव्हानाने नाही होणार, यानं नाही चालणार. हे आज उभा राहिले तुम्ही तर हे उभा राहायचं तुम्हाला 2, 4, 5 वर्षाचा लढा द्यावा लागेल. सोपं नाही आहे. तुम्हाला वाटत असेल की आम्ही आज आमच्या गावात असं करू तसं करू, बेकायदेशीर गोष्ट एकही नाही करू. खूप काही कायदेशीर याच्यात व्यवस्थित मार्गात तुमच्यामध्ये ताकद आहे. जसं पहिले मी माझा पण पॉईंट होता, पहिले कवर झाला माझ्या वकील मित्रांना कैलासजींना सांगितलं सगळ्यात पहिले ग्रामसभेचा ठराव घ्या की आम्हाला जमीन द्यायची नाही म्हणून. ठीक आहे. दुसरे तुम्ही नोटीस घ्यायला हवा, कुणाची तुम्ही नोटीस घेणार नाही तर त्याच्यात काही होणार नाही. त्याच्यात ते फक्त देतील यांना इन्कार केला म्हणजे तुम्हाला नोटीस दिल्यासारखं आहे. हे लक्षात घ्या. नोटीसला 1 महिन्यात जर लेखी आक्षेप जर घेऊन तुम्ही नाही दिला तर तुमची संमती आहे समजून सरकार पुढची कारवाई करेल. ठीक आहे ना. माझं एक तुम्हाला म्हणजे तुम्ही असेल सरपंच, तुम्ही असेल, तुम्ही सगळे सत्ताधारी आहेत. तुम्ही सरकारला एक समजून सांगा जमिनी घ्यायचं ठीक आहे, जमीन घ्यावं लागतील, कशाला लागत असतील, प्रकल्पाला लागत असतील, ह्या प्रकारच्या जमिनी घेऊन नाही चालणार की तिथून कागद निघाल मंत्रालयातून आणि तिथून फरमान येईल की आमच्या जमिनी घेणार म्हणून. कुठं ना कुठं जर तुम्हाला जमिनी घ्यायच्या तर तुम्हाला पहिले विश्वासात घ्यावं लागेल. त्यासाठी पहिले कलेक्टरनं ह्या नोटीस काढायच्या आधी प्रत्येक गावात जायला पाहिजे होतं. तो कलेक्टर आहे, त्या जमिनीचा अधिकार आहे, तर त्याचा पहिला अधिकार आहे की आपल्याशी सगळ्यांना बोलायला पाहिजे होतं. कमीत कमी माहिती द्यायला पाहिजे होती की असं होणार, हे होणार, याच्यासाठी जमीन. काय होतं की कुठलीही गोष्ट लादल्या गेली तर त्याचा प्रतिकार खूप जास्त होतो. आणि जर कुठली गोष्ट सांगून जर केली तर काही ना काही चर्चेतून मार्ग निघतात. आणि अशा ह्याच्यात काय एक संदेश काय जातोय की सरकारला कुणाशी देणं घेणंच नाहीये. सगळ्या लोकांना वाटतं की आम्ही जर म्हटलं एकदा कायदा केला, कायदा आहे, पण कायदा असा नाही चालणार की जिथं सगळ्यांचंच मत कुणाचंच घेणार नाही आणि सगळे रस्त्यावर येतील आणि सरकार फक्त मजेत राहील, असा कायदा नाही चालणार. तर कमीत कमी ह्या पुढे कुठं का होईना सरकारतर्फे तुम्ही निवेदन द्या, आपणही शेतकरी देऊ की असे भूसंपादन नाही चालणार कुठले कायदे. हे काही इंग्रजाचं सरकार आहे का की ज्यावेळेस भूसंपादन व्हायचं तर साधा पैसे पण नाही भेटायचे. की इकडून रस्ते आणणार, इकडून रेल्वे जाणार, हे सरकारी जागा झाली त्या शेतकऱ्याला पैसे भेटायचे. म्हणूनच त्याच्यानंतर भूसंपादन कायदा आला की कमीत कमी त्या शेतकऱ्याची जमीन जातील त्याला पैसे तरी योग्य मोबदला द्या. आता शासनाने काही काही अधिकार दिलेत, काही म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला अधिकार दिले की त्यांच्यासाठी जसं जलसंधारण असेल, रस्ते असतील आणि PWD असेल, जसं MIDC असेल, यांना अधिकार दिले की जमीन अधिग्रहण करू शकतात सरकारच्यासाठी. आता हा जमीन अधिग्रहणची 32(2) जी नोटीस आलेली आपल्याला MIDC ऍक्ट 1961 खाली आलेलं आहे. ती नोटीस म्हणजे काय, 32चं जे कलम आहे ते काय सांगतं की सक्तीचं भूसंपादन म्हणजे कायद्यानं ते स्वतः गव्हर्नमेंट हे भूसंपादन करू शकतात. गव्हर्नमेंटला अशी जरी आपण आज म्हणतो, मी तुम्हाला म्हणजे चुकीचं नाही सांगत आहे किंवा तुम्हाला याच्यासाठी नाही, आज जरी आपण 7/12 जमीनचे मालक आहे, सगळं आहे ते आहे, तरी एक लक्षात घ्या पूर्ण भारताचे सगळ्या जमिनीचे मालक फक्त सरकार आहे. आपण जरी आज करतोय, हे करतोय, सगळं करतोय, शेवटी सरकारला ज्या वेळेस वाटेल ही सगळं देशातली पूर्ण जमीन ही सरकारच्या आच्या खाली म्हणजेच राष्ट्रपतीच्या आधिपत्याखाली आहे. तर सरकार काही कायदे असे काढून ठेवलेले आहेत, तसा एक अधिकार त्यांना MIDCला दिलेला आहे, तसा अधिकार त्यांना जलसंधारणला दिलेला आहे, तसा अधिकार सार्वजनिक बांधकामला दिला आहे की ते त्यांना जर वाटत असेल खरोखर ते गरजेचं असेल तर ते जमीन अधिग्रहण करू शकतात कंपल्सरी. पण त्याच्यात सुद्धा
एक 1894चा आहे ते प्लस 2013चं जमीन अधिग्रहणचं आहे की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन व्यवस्थित करून ते करायला पाहिजे. आता आपण जे म्हणतो 60% 80% शेतकऱ्यांना विरोध केला तर जर होणार नाही असं काही कायद्यात नाही. या ज्या 32(2)च्या मध्ये जर सरकारला वाटलं तर ते घेतीलच. पण जेवढा आज इतिहास बघता, जेवढं हे बघता की आज जनतेच्या दबावाखाली जर जनतेचं नुकसान होत असेल आणि जनता एकत्र येत असेल तर कुठलाही किती कडक कायदा जरी असेल तर त्याच्यात मार्ग निघेल. फक्त मार्ग हा व्यवस्थित कायद्याच्या यानं झाला पाहिजे. की आम्ही जर म्हणलं की अधिकारी आले ना आम्ही मारू, अहो ते पण आपल्यातलेच आहेत. ते काय त्यांना वरून जर कायद्याने सांगितलं म्हणून येणार ते काय मार खायला येणार आहेत का? त्यांना मारून आपल्या जमिनी वाचणार आहेत का? त्यांना मारून तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष आतमध्ये राहतील, आम्ही परत सोडवायला तुम्हाला यावं. मारून आणि जाळपोळ येणं नाही होणार. याच्यासाठी ज्या नोटीस आल्यात वैयक्तिक त्या नोटीसमध्ये आपल्याला काय काय उत्तर द्यावं लागेल की आम्हाला एका मुळा कशाला एकाच आहे सांगतो